भारतामध्ये गरीब आणि मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय यांची संख्या सर्वाधिक आहे. या उत्पन्न गटातील मॅक्सिमम जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि पुढील पिढीला कमी कष्ट पडावेत म्हणून बचत करणं हा सगळ्यात जवळचा मार्ग वाटतो. इनफॅक्ट घरोघरी घरातील प्रमुख महिला यांचा कल हा कायमच बचत करण्याकडे राहिलेला आहे. आता जर का वर्षाला बोनस मिळत असेल तर तो पूर्णपणे खर्च करायचा हे गेल्या काही वर्षामध्ये आलेली गोष्ट आहे. पण याच्या अगोदर म्हणजे अगोदरची जी पिढी होती ते बोनस एफ-डी करण्यासाठीच प्रामुख्याने वापरायचे. थोडक्यात काय तर बचत किंवा सेव्हिंग ही प्रत्येक घरातून केली जायची. आता हे सांगण्याचं कारण म्हणजे आर-बी-आयच्या डेप्युटी गव्हर्नरांनी दिलेली खळबळजनक आकडेवारी. लोकांकडील ठेवीच्या स्वरूपात असलेला पैसा संपलेला असून लोकांची बचत निम्मावरती आल्याचं मायकल देवव्रत पात्रा यांनी म्हटलेले आणि हे प्रमाण गेल्या काही वर्षामध्ये वेगाने कमी झाल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता ही बचत नेमकी कशामुळे कमी झाली, याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या कार्यक्रमामध्ये पात्रा यांनी अशी माहिती दिलेली आहे की ठेवींमध्ये कपात झालेली आहे. म्हणजे ज्या एफ-डीज केल्या जायच्या अगोदर त्या फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कुटुंबांची आर्थिक बचत जी आहे ती आटत चाललेली आहे. आता हे लोक काय करतायत, बचत न करता एफ-डी न करता तर भौतिक मालमत्तांकडे वळायला लागलेत. म्हणजे अगोदर बँक बॅलन्स चांगला असणं, जास्तीत जास्त एफ-डी केलेल्या असणं किंवा पॉलिसी काढलेल्या असणं ही एक सुरक्षित गुंतवणूक होती, त्याच्याकडे जास्तीत जास्त कल होता. पण आता गुंतवणुकीचा कल ह्या ॲसेट्सकडे वळलेला आहे. म्हणजे आता भौतिक मालमत्तांमध्ये आपण घर म्हणू शकतो, जमीन म्हणू शकतो, हे घेण्याकडे कल वळलेला आहे. कोरोना काळामध्ये बचतीची जी काही पातळी होती आपल्या एकूण देशातली त्याच्या जवळपास निम्मीच बचत आता लोकांकडे शिल्लक राहिली असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता ह्या ज्या ठेवी आहेत एफ-डी यांची कमतरता झाल्यामुळं एकूण आर्थिक बचत प्रत्येक कुटुंबामधली घसरलेली आहे. 2020-21च्या पातळीपासून जवळजवळ निम्मीच बचत आता प्रत्येक कुटुंबाकडे राहिलेली आहे असं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे. आता बँक कशी काम करते हे समजून घेणं गरजेचं आहे. बँक त्यांचं ऑफिस सुरू करते, त्या ठिकाणी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते त्या ठिकाणी उभं करतात. त्याच्यानंतर आपण स्वतःहून त्या बँकेमध्ये आपलं खातं उघडतो, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट किंवा एफ-डीच्या माध्यमातून आपण बँकेमध्ये पैसे जमा करत असतो आणि हेच खरं तर त्या बँकेसाठी कॅपिटल असतं. मग बँक काय करते तर हे कॅपिटल नंतर पुढे कर्जाच्या रूपाने देते, त्याच्यातून बँक स्वतः सुद्धा नफा कमवते आणि एकूणच बँकेचं चक्र हे अशा पद्धतीने चालू असतं. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, बँकांकडे स्वतःचं किती कॅपिटल असतं हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा असू शकतो. पण त्यांच्या कॅपिटलमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा आपण त्यांच्याकडे जमा केलेल्या पैशाचा असतो. एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी वाचली ती म्हणजे असे, इन इंडिया द हाऊसहोल्ड sector typically generates surplus saving relative to its investment which it lends to other accounts. म्हणजे जी काय एकूण इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त बचत आपल्या इथले मध्यमवर्गीय कुटुंब जी आहेत ती करतात आणि ह्याच पैशातून पुढे कर्जाची निर्मिती जी आहे ती केली जाते. भारत हा कायमच बचत करणाऱ्यांचा देश राहिलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा नंतरचा सुद्धा जर का आपण बघितलं आपली अगोदरची पिढी आजी आजोबा तर त्यावेळेस बचत हाच प्रमुख असा मार्ग होता जास्तीत जास्त श्रीमंत होण्यासाठीचा. आपल्या उत्पन्नातील एक सिग्निफिकंट पोर्शन आपल्या आधीच्या पिढीनं भविष्यासाठी बचत केलेलं आहे. इनफॅक्ट आता सुद्धा आताची पिढी ते करण्याचा प्रयत्न करते पण त्याच्यामध्ये म्हणावं तसं यश मिळताना दिसत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं म्हणणं असं आहे की इंडियाज नेट हाऊसहोल्ड सेव्हिंग्स स्टूड ॲट अ 47-year-old लो. म्हणजे 47 वर्षापूर्वी प्रत्येक घरटी जी काही बचत होती त्या लेवलला आजच्या दिवशी बचत आलेली दिसून येते. हाऊसहोल्ड नेट सेव्हिंग्स आर द टोटल मनी and investments families have like deposits, stocks and bonus minus any money they owe like लोन्स अँड डेप्ट. म्हणजे घरी प्रत्येकाकडे जे काही पैसे असतात डिपॉझिटच्या रूपाने, स्टॉक्स किंवा बोनस जो काही मिळतो त्या रूपाने असलेला पैसा वजा त्याच्यातून जे काही कर्ज असेल तर ते जर का वजा केलं ती शिल्लक जी राहते ती बचत असते. बचत कमी झालेली आहे हा चिंतेचा विषय आहे का तर निश्चितपणे तो चिंतेचा विषय आहे. अगोदरची पिढी बचत करत होती, आत्ताची पिढी सुद्धा बचत करण्यासाठी प्रयत्न करतेय पण ते होत नाहीये. पण याच्यापेक्षा जास्त मोठा चिंतेचा विषय असा आहे की घर
घरटी बचत कमी झालेली दिसत असताना कर्जाचं प्रमाण मात्र वाढलेलं आहे. अॅन्युअल बॉरोइंग स्टूड ॲट 5.8% ऑफ GDP, द सेकंड हायेस्ट लेवल आफ्टर 1970s. 1970 नंतर पहिल्यांदाच असं झालेलं आहे की आता ही बचतीपेक्षा कर्जाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. खर्च करण्यासाठी आता कर्ज घेतलं जातं, त्याच्यातून खर्च केला जातो, हफ्ते भरले जातात आणि बचत जी आहे ती कमीच होत जाते. म्हणजे जर का आपण एकूण आजच्या दिवशीचा खर्च जर का बघितला तर त्याच्यामध्ये EMIचा वाटा मोठा आहे, वेगवेगळे सबस्क्रिप्शन जे आहेत त्याचा वाटा मोठा आहे, क्रेडिट कार्ड वापरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. यासोबतच कर्ज अगदी सहजरित्या उपलब्ध झालेलं आहे. ते घेताना काही वाटत नाही, पण प्रत्येक महिन्याला त्याचा हप्ता जो आहे तो भरावाच लागतो. म्हणजे जितकं जास्त कर्ज जे घेतलं जातं तितकं जास्त उत्पन्न मिळवणं गरजेचं आहे, पण उत्पन्न त्या प्रमाणामध्ये वाढत नाही आणि अल्टिमेटली कर्जाचे हप्ते वाढत जातात आणि त्याच्यामुळे सेव्हिंग कमी होते असं RBIचं निरीक्षण आहे. मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं जातंय का? तर हो, घेतलं जातंय. ते सहज उपलब्ध आहे. यासोबतच ते अनसिक्युअर्ड आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदर सुद्धा त्या ठिकाणी लावला जातो, तरी सुद्धा हे कर्ज घेतलं जातं, कारण हे कर्ज घेताना त्या ठिकाणी काहीही गहाण ठेवावं लागत नाही. म्हणजे बघा, जर का तुम्ही एखाद्या सरकारी बँकेमध्ये गेले तर त्या ठिकाणी तुम्ही जर का कर्जाची मागणी केली, त्याच्यासोबत ते पुढचा प्रश्न असा विचारतील की तुम्ही हे कर्ज घेण्यासाठी काय गहाण ठेवू शकता. एक तर तुमचा पगार लाखाच्या घरात जर का असेल तर त्या प्रमाणामध्ये निश्चितपणे कर्ज मिळू शकतं. मग सॅलरी स्लिप वगैरे द्यावे लागतील, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जर का कर्ज हवं असेल तर निश्चितपणे काही ना काहीतरी गहाण ठेवावं लागतं, मॉर्गेज द्यावं लागतं. आणि सध्या कसं आहे, प्रत्येकाला कर्ज अगदी थोड्याफार प्रमाणात लागतं. मोबाईल घेण्यासाठी घेतायत, कोणाला फ्रीज घ्यायचा आहे, टीव्ही घ्यायचा आहे, वॉशिंग मशीन घ्यायची आहे, याच्या पलीकडे इतरही अजून खर्च आहेत, त्याच्यासाठी कर्ज घेतलं जाते आणि इथे काहीही गहाण ठेवावं लागत नाही आणि अगदी एका क्लिकवरती हे कर्ज उपलब्ध होतं, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतलं जातंय. आता हेही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे सांगणं, की सामान्य माणूस जो आहे तो कर्जाला नाही घाबरत, पण तो इज्जतीला घाबरतो. कोणताही हप्ता जो आहे तो आपला ड्यू व्हायला नाही पाहिजे, बाउन्स नाही व्हायला पाहिजे, या गोष्टीला तो जास्त घाबरतो आणि ते होऊ नये म्हणून अजून एक कुठलं तरी कर्ज काढलं जातं आणि म्हणूनच हे कर्जाचं प्रमाण वाढत चाललेलं दिसून येते. आता RBIचं म्हणणं असं सुद्धा आहे की क्रेडिट कार्ड्स यासोबतच इतर जे ड्युरेबल्स आहेत, परत लग्नासाठीचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे, हेल्थ एमर्जन्सीज जे आहेत याच्यामुळे सुद्धा कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे कर्ज घेणाऱ्यातील बहुतेकांना हा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आमचा पगार हा निश्चितपणे वाढणार आहे आणि हे त्यांनी स्वतःच्या मनाशी ठरवून घेतलेलं आहे. त्यांना असं सुद्धा वाटतंय की भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ होणार आहे. ते ज्या सेक्टरमध्ये काम करतायत तिथं ग्रोथ होणार आहे का ह्याच्याविषयी नाही सांगतायत, पण भारतामध्ये ग्रोथ होणार आहे म्हणून आमचा पगार सुद्धा उद्या जाऊन वाढणार आहे असं गृहीतक ते मनाशी बांधतात आणि आजच्या दिवशी खर्च करतायत आणि म्हणून ही बचत कमी होत चाललेली आहे. आता सरकारनं सुद्धा मागच हे स्पष्ट केलेलं आहे की हा काही चिंतेचा विषय नाहीये. कर्ज वाढत चाललेलं आहे आणि बचत कमी होत चाललेली आहे, कारण की त्यांच्यानुसार हे एक चांगलं असं साइन आहे की ज्याच्यामुळे हे लक्षात येतंय की लोकांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती, इथल्या सरकारवरती विश्वास आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे आणि प्रत्येकाचं इन्कम सुद्धा वाढणार आहे. वाढतं कर्ज आणि कमी होत जाणारी बचत हा चिंतेचा विषय यासाठी पण आहे, कारण की जर का आपण G20 देश बघितले, या देशांमध्ये सर्वात कमी दरडोई उत्पन्न हे आपल्या देशामध्ये आहे, पण कर्ज घेण्याचं प्रमाण हे इतर देशांशी तुलना करता वाढत चाललेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारवरती सुद्धा कर्ज आहे, त्याच्या बातम्या आपण वाचत असतो, बघत असतो, आपल्यावरती सुद्धा कर्ज वाढत चाललेलं आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलवरती. पण सरकार जे कर्ज घेतं ते कशासाठी घेतं, तर बेसिक सर्व्हिसेस, सबसिडीज किंवा इतर कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते डेव्हलप करण्यासाठी ते कर्ज घेत असतात. पण याच्या अगदी विरोधामध्ये आपण जे घरी कर्ज घेतो ते कशासाठी, छोट्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी. आणि म्हणूनच हा RBI साठी चिंतेचा विषय आहे की भविष्यामध्ये कॅपिटल नेमकं कुठून उभं करायचं. बचत कमी झालेली आहे, खर्च वाढलेला आहे, पण खर्च वाढला आहे ह्या नवीन पिढीच्या हाय ॲस्पिरेशनमुळे वाढलेला आहे. त्यांची ॲस्पिरेशन काय आहे, अधिक चांगलं आयुष्य जगलं पाहिजे, आपली क्वालिटी लाईफ जी आहे ती आपण जगली पाहिजे, यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला पाहिजे, चांगल्या दर्जाच्या वस्तू वापरल्या पाहिजे. याच्यामुळे नवीन पिढी खर्च करताना दिसून येते.
पण याच्या सोबतीला ही बचत कमी होण्यामागची अजून कारणं जी आहेत त्याची चर्चा होणं सुद्धा गरजेचं आहे. जसं की बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. पगार जे काही दिसतायत, नवीन जी मुलं कामाला लागतायत, मॅक्सिमम जी मुलं कामाला लागतायत ते 20 ते 30,000 या रेंजमध्येच पगार त्यांना मासिक मिळतोय. पण खर्च त्या तुलनेमध्ये जास्त असल्याचं दिसून येते. याच्यासोबतच गिग इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे प्लॅटफॉर्म बेस्ड जे जॉब्स आहेत, म्हणजे फ्लिपकार्ट घ्या, Amazon घ्या, हे जे प्लॅटफॉर्म बेस्ड जॉब आहेत की ज्या जॉबमध्ये उद्या आपण असू किंवा नसू याची कोणतीही शाश्वती नाही, तरी सुद्धा गाडी घेणं, मोबाईल घेणं यांसारख्या गोष्टीसाठीचा खर्च वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा बचत ही कमी होत चाललेली आपल्याला दिसून येते. आता ही बचत कमी झाल्याचा परिणाम काय होईल, तर बँकांसाठीचं मेन कॅपिटल जे आहे ते हे बचतीतूनच येत असतं. म्हणजे आपण तिथं सेव्हिंग अकाउंट काढणं म्हणा, एफ-डी ज्या मोठ्या प्रमाणात केल्या जायच्या, अगदी 25,000 50,000 रुपयाच्या एफ-डी सुद्धा अगोदर बँकेमध्ये केल्या जायच्या आणि ती एफ-डी 11 महिन्याची, 2 वर्षाची, 5 वर्षाची किंवा 10 वर्षाची अशा स्वरूपात केल्या जायच्या. मग बँकांकडे हे असं क्लिअर कट त्यांच्याकडे नॉलेज होतं की बाबा हे पैसे आपल्याला लगेच उद्या सकाळी द्यायचे नाहीयेत आणि त्याच्यातून ते पुढे कर्ज वाटप करत होते. आजच्या दिवशी हेच प्रमाण कमी झाल्यामुळं बँकांकडे सगळ्यात मोठा विषय जो आहे तो म्हणजे कॅपिटल आता आणायचं कुठून. म्हणून सध्या आपल्याला जे दिसतं, वेगवेगळ्या मार्गाने बँक आपल्याकडून जे पैसे वसूल करते, कोणतेही चार्जेस लावून वसूल करते किंवा प्रसंगी दंड लावून सुद्धा जे ते वसूल करतायत, त्याच्या मागचं बेसिक कारण जे आहे ते त्यांच्याकडे कॅपिटल नसणं हे आहे. मग कॅपिटल जर का नसेल तर उद्या लोन हे सहजासहजी मिळणार नाही. घर घ्यायचं असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी लोन सहजासहजी मिळणार नाही आणि जे काही लोन मिळेल ते अनसिक्युअर्ड मिळेल. काहीच्या काही व्याजदर त्यासाठी द्यावा लागेल आणि आपल्याला कर्ज हे अगदी तातडीने हवं असतं. मला पुढच्या वर्षी कर्ज लागणार आहे असं फार कमी वेळेस होतं. सामान्य माणसांना अगदी तातडीने कर्ज हवं असतं, ते उपलब्ध होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता आपल्या देशामध्ये सर्वाधिक तरुण आहेत. डेमोग्राफिक डिव्हिडंड जे म्हणतात तो आपल्याकडे सर्वाधिक आहे. पण दुर्दैवानं या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा म्हणावा तसा फायदा आपल्या देशाला घेता येत नाहीये. आणि हेच या सर्व बचतीतून आणि एकूण या विषयातून आपल्याला लक्षात येत आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.